नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण नॉट चा प्रॉपर वापर आपण कसा करायचा हे आज आपल्याला पाहायचं. बघा, त्याला दोन पद्धतीने वापरलं जातं, तेच आपल्याला दोन्ही पद्धती पाहायच्यात. बघा, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचे आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही 10 शिकत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन सूत्र असतात, बरोबर. तुम्ही जसं पॉझिटिव्ह बनवलंय तसं त्याचं निगेटिव्ह पण तुम्हाला बनवता आलं पाहिजे. बघा, मी तुम्हाला काही सूत्र सांगतो, मग त्याचं तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन देतो, मग लक्षात येऊन जाईल. बघा, इथं मी घेतो परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं सूत्र. ह्याचं सूत्र काय? बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे झालं तुमचं पॉझिटिव्ह. आता याचं निगेटिव्ह करायचं म्हणलं तर काय करणार आपण? सब्जेक्ट नंतर इथं हॅव ऑब्लिक हॅज, ह्याच्यानंतर नॉट आणि नंतर V3 प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. आता काही याच्यामध्ये अजून गडबड असते, जसे की बघा, आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं सूत्र घेऊ. ह्याच्यात काय? विल ऑब्लिक शाल, नंतर आहे हॅव, नंतर V3 प्लस ऑब्जेक्ट. आता बघा, आता ह्याच्यामध्ये नॉट लावायचं म्हणलं तर काय करणार आपण? सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शॉल, नंतर नॉट आणि त्याच्यानंतर हॅव आणि नंतर V3 ऑब्जेक्ट. बघा, ही जी प्रोसेस आहे ना आपण टेन्सेस मध्ये पाहिलेली, त्यासाठी तुम्हाला दोन काळ ते अपवाद आहेत. कुठले? सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स. ह्याच्यात तुम्हाला निगेटिव्ह करण्यासाठी डू डजचा उपयोग करून घ्यावा लागतो ऍज अ टू बीचं रूप म्हणून. म्हणजे डू डज नंतर तुम्हाला नॉट आणि सिंपल पास्ट टेन्स असेल तर डिड नॉट. लक्षात येऊन जाईल. बघा, इथे जे वाक्यरचना तुम्ही वाचा. बघा, मी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला. बघा, ह्याच्यात पण निगेटिव्ह आहे. आता मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला दिला नाही, ही तर पण निगेटिव्ह आहे. बघा, ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे हेच आता आपल्याला पाहायचं. मग त्यासाठी तुम्हाला टेन्स हे क्लिअर असणं गरजेचे आहे, मगच तुम्हाला हे लक्षात येईल, नाहीतर नाही. टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स हे पण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. मग ते जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर माझं चॅनल आहे अतुल सरवणली इंग्लिश क्लास. फक्त ग्रामरचं चॅनल आहे, पहा, त्या जाऊन तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आता ह्याच्यानंतर पाहूयात आपण दोन्हीमधला फरक काय. कारण की ह्यासाठी तुम्हाला तुमचे टेन्स, हेल्पिंग वर्ब्स हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये क्लिअर असणं गरजेचे आहे. त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे सूत्र तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. बघा, आता ह्याच्यानंतरचा आपला कन्सेप्ट, हा न आणि हा न दोन्हींचा अर्थ काय? निगेटिव्ह. मग फरक काय? बघा, आता हे मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला दिला नाही, हे वाक्य कुठल्या काळातले? सिंपल पास्ट टेन्स. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? आय डिड नॉट ऍडवाइज हिम. आय डिड नॉट ऍडवाइज हिम टू गो देअर. काय? मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला दिला नाही. ह्या वाक्याचं उत्तर हे आहे. आता ह्याचं उत्तर काय असणार? सेम, काळ तोच आहे, पण नॉटची जागा चेंज झालेली आहे. हा नॉट इथं लागलेला आहे ना, तो नॉट तुमचा ह्या टू बीच्या रूपात लागला. बघा, काळ कोणता आहे? सेम, मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला, न जाण्याचा सल्ला दिला. आता हे नॉट कोणाला उद्देशून आहे? बघा, इथं नॉट आपण कशासाठी घेतला होता? ह्याच्यासाठी. आता इथं जो नॉट आहे ह्याच्यासाठी आहे. बघा, आय advised him not to go there. म्हणजे बघा, नॉटची जागा काय झाली? चेंज झाली. नॉट हिथनं निघून कुठे गेला? हिथं. म्हणजे तुम्ही दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, जे दोन वर्ब आहेत, कुठला? हा एक वर्ब आहे तुमचा आणि टू गो हा एक वर्ब आहे. जो दुसरा वर्ब आहे त्याच्या पहिलं तुम्हाला काय वापरायचंय? नॉट. मग त्याचा अर्थ काय होईल? मराठीतील न. आपण म्हणतो ना, मी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला. मग अशा वेळी जी वाक्यरचना असते त्यावेळेस तुम्हाला ते नॉट आहे ते कुठं वापरायचे? जे दुसरा वर्ब असेल त्याच्या आधी तुम्हाला वापरायचंय. आणि पहिला जो आपण नॉट वापरला हिथं, हे पूर्ण उद्देशून कशाला आहे? ह्या वाक्याला. ओके, आलं लक्षात? मग त्यासाठी तुम्हाला काळ हे परफेक्ट माहिती असणं गरजेचे. बघा, आय डिड नॉट ऍडवाइज हिम टू गो देअर.
म्हणजे मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला दिला नाही. बघा, सल्ला दिला नाही म्हणजे ह्याच्यासाठी झालं. आता बघा, मी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला म्हणजे न जाण्याचा म्हणजे एकाच्या संदर्भात आहे, न जाण्याचा म्हणजे नॉट टू गो देअर. हा लक्षात. बघा, कन्सेप्ट लक्षात घ्या. तुम्हाला नॉट कुठं वापरायचे, जे दुसरं क्रियापद आहे त्याच्या पूर्वी. बघा, आपण आज या वाक्यरचना पाहू, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, ह्या रोजच्या वाक्यरचना आहेत, तुम्ही रोज ह्याला तुम्ही बोलू शकता. बघा, तिथं जाण्याचा सल्ला दिला त्याऐवजी तुम्ही कुठलंही तिथं म्हणजे तुमच्या रोजच्या वापरातले जे काय असेल क्रिया तुम्ही तिथे सांगू शकता. जसं की पहा, दुसरी क्रिया पहा, मी ही चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेन. मी ही चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेल. बघा, आता ही वाक्यरचना तुम्हाला बनवायची. कशी बनवणार? काळ कुठला आहे? सिंपल फ्युचर टेन्स. त्यासाठी तुम्हाला काळ क्लिअर असणं गरजेचे आहे. बघा, मी प्रयत्न करीन म्हणजे काय? आय विल ट्राय. काय? आय विल ट्राय. तुम्हाला इथं नॉट नाही वापरायचं, जे दुसरं वर्ब आहे त्याच्या पूर्वी. आय विल ट्राय नॉट टू मेक धिस. काय? आय विल ट्राय नॉट टू मेक धिस मिस्टेक. पुन्हा म्हणजे काय? अगेन. अगेनचा अर्थ काय? पुन्हा. आणि वन्स अगेन म्हणलं तर पुन्हा एकदा. अगेन इन अगेन म्हणलं तर पुन्हा पुन्हा. ओके, लक्षात ठेवा. बघा, आय विल ट्राय नॉट टू मेक धिस मिस्टेक अगेन म्हणजे मी ही चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेन. आता हे जर वाक्य तुमचं, हा जर नॉट इथनं सुटून जर इथं येऊन बसला, आय विल नॉट ट्राय टू मेक धिस मिस्टेक अगेन, म्हणजे हे न इथनं निघून कुठं जाईल? इथं येईल. म्हणजे मी ही चूक पुन्हा करण्याचा प्रयत्न करणार नाही. बघा, करणार नाही. लक्षात. इथं कशाला उद्देशून आले? नॉट टू मेक. प्रयत्न करणार नाही म्हणजे काय? हाला म्हणजे हे बघा, ह्याच्यात आलं त्याचा नॉट. म्हणजे आय विल नॉट ट्राय टू मेक धिस मिस्टेक म्हणजे मी प्रयत्न करणार नाही. टू मेक धिस मिस्टेक अगेन म्हणजे ही चूक पुन्हा करण्याचा प्रयत्न करणार नाही. बघा, फरक आहे. आता त्याच्यानंतरची वाक्यरचना पहा. बघा, तुम्हाला नॉटची जागा चेंज झाली की लगेच वाक्याचा अर्थही चेंज होतो. म्हणून म्हणतो ना आपण मराठीमध्ये, सॉरी इंग्रजीमध्ये, की मला जसं मराठीमध्ये आपण जसं बोलतो तसं इंग्रजीमध्ये का नाही बोलतायत. आणि हे बारीक सारीक कॉन्सेप्ट असतात, हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला अडथळे येतात. बघा, त्यानंतरची वाक्यरचना बघा, ही तर खूप चांगली वाक्यरचना आहे. मी त्याला धूम्रपान न करण्याचा सल्ला दिला. काय? मी त्याला धूम्रपान न करण्याचा सल्ला दिला. बघा, काळ कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स. आय ऍडवाइज्ड. कोणाला? त्याला. बघा, ही वाक्यरचना कशी बनवायची ह्याचं एक मी एक लेक्चर बनवलेलं आहे, तुम्ही खाली प्लेलिस्ट मध्ये पाहून घ्या किंवा व्हिडिओच्या सेशन मध्ये जा. तिथं तुम्हाला ही वाक्यरचना कशी बनवायची, हे हिम कसं वापरायचं, म्हणजे ऍक्युझेटिव्ह फॉर्म्स कसे वापरायचे, हे पूर्ण त्याच्यावर एक लेक्चर दिलेलं आहे, पाहून घ्या. तुमच्या लक्षात येऊन जाईल की यांचा वापर कसा करायचा. आय ऍडवाइज्ड हिम, ह्याच्यानंतर नॉट, कारण की त्याच्यानंतर काय येणार आहे? दुसरा वर्ब येणार आहे. आय ऍडवाइज्ड हिम नॉट टू स्मोक म्हणजे मी त्याला धूम्रपान न करण्याचा सल्ला दिला. आता त्याच्यानंतर दुसरी वाक्यरचना पहा. काळ चेंज होतोय. बघा, कोणालाही पैसे उसने न देण्याचं मी ठरवलं आहे. मी
ठरवलं आहे. बघा, उसने देण्याचा. बघा, मी म्हणजे कोणालाही पैसे न देण्याचं मी ठरवलं आहे. म्हणजे बघा, आय हॅव डिसाइडेड. बघा, मी ठरवलं आहे किंवा मी निश्चय केला आहे. नॉट टू लेंड मनी टू एनीवन. काय? आय हॅव डिसाइडेड नॉट टू लेंड मनी टू एनीवन, म्हणजे कोणालाही पैसे न देण्याचं मी ठरवलं आहे. बघा, ठरवलं आहे हे. जर तुम्ही इथं जर नॉट टाकलं असतं, आय हॅवंट डिसाइडेड, म्हणजे मी ठरवलं नाही पैसे देण्याचं. आलं लक्षात? हा त्याचा अर्थ होतो. आता लेंड म्हणजे काय? पैसे देणे. आणि उधार घेण्याला काय म्हणलं जातं? बॉरो. ओके, लक्षात ठेवा. पैसे देणे लेंड, आणि उधार घेणे म्हणजे उसने घेणे बॉरो. ओके, त्यानंतरची वाक्यरचना पहा. काल चेंज झाला की त्याचा अर्थ चेंज होतो. फक्त तुम्हाला नॉट कुठं लावायचे हे फक्त लक्षात ठेवायचे. नॉट हे तुम्हाला कुठं दुसरा जो वर्ब असेल त्याच्या पूर्वी तुम्हाला वापरायचे. बघा, त्यानंतरची वाक्यरचना. एकच चूक पुन्हा पुन्हा न करण्याचा प्रयत्न, म्हणजे मी प्रयत्न करत आहे. बघा, वाक्यरचना. मी करत आहे, काळ कोणता आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. बघा, आय एम ट्राईंग. काय? आय एम ट्राईंग. आता हे तुमचं वर्ब झालं ट्राईंग. त्याच्यानंतर जे वर्ब आहे त्याच्या आधी तुम्हाला काय वापरायचंय? नॉट. आय एम ट्राईंग not to make this mistake again and again. म्हणजे मी ही एकच चूक पुन्हा पुन्हा न करण्याचा मी प्रयत्न करत आहे. बघा, न आणि नाही मधला दोन्ही फरक मी तुम्हाला सांगितले. आणि नॉट इंग्लिशमध्ये तुम्हाला काय वापरायचं? त्या एकाच शब्दासाठी नॉट हा शब्द वापरायचा आहे. बघा, तुम्ही नॉटच्या ऐवजी जर नेवर वापरलं तर अर्थही त्याचा चेंज होऊन जाईल. जसे की बघा, मी एकच चूक पुन्हा पुन्हा कधी न करण्याचा मी प्रयत्न करत आहे. इथं तुम्हाला काय वापरायचं? नॉटच्या ऐवजी नेवर. आलं लक्षात? खूप सोपा कन्सेप्ट होता. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण एक असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.